बुलढाणा जिल्ह्यात विकासाच्या नावाखाली जीवाशी खेळ, नाली कोसळली, प्रशासन गप्प। बुलढाणा जिल्ह्यातील मौजे जांब येथे रस्त्याच्या कडेला बांधण्यात आलेली नाली अवघ्या काही दिवसातच खचून गेल्याने संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे। कामाला महिना सुद्धा पूर्ण न होता नालीचे तुकडे तुटून मोठमोठे गड्डे पडणे म्हणजे उघडपणे झालेल्या भ्रष्टाचाराचा जिवंत पुरावा आहे। या नालीमुळे आता गावकऱ्यांचा जीव धोक्यात आला असून ही नाली अपघातांचा मृत्यू सापळा बनली आहे। शाळेत जाणारी लहान मुले, महिला व वृद्ध नागरिक दररोज या प्राणघातक गड्ड्यांच्या शेजारून जाण्यास मजबूर आहेत। रात्रीच्या वेळी हे गड्डे दिसत नसल्याने कोणत्याही क्षणी मोठा अनर्थ घडू शकतो। प्रशासनाला थेट प्रश्न, जबाबदार कोण? या प्रकरणामुळे गावकरी थेट प्रशासनाला जाब विचारत आहेत। काम पूर्ण झाल्यावर गुणवत्ता तपासणी कोणी केली? बिल पास करताना कोणत्या अधिकाऱ्यांनी डोळे बंद केले? निकृष्ट साहित्य वापरले जात असताना अभियंते गप्प का होते? ठेकेदार अजूनपर्यंत कारवाई का नाही करत? ग्रामस्थांचा आरोप आहे की ठेकेदाराने बोगस दर्जाचे काम करून शासनाची फसवणूक केली आणि संबंधित अधिकाऱ्यांनी जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलं। हे केवळ निष्काळजीपणाचे प्रकरण नसून ठेकेदार अधिकारी संगनमताचा गंभीर संशय व्यक्त केला जात आहे। एखाद्या लहान मुलाचा जीव गेल्यावरच कारवाई होणार का? आजच ही नाली धोकादायक आहेत, तरीही प्रशासन गप्प का आहे? संपूर्ण नालीच्या कामाची उच्चस्तरीय चौकशी, दोषी ठेकेदाराला ब्लॅकलिस्ट करून गुन्हा दाखल, बिल पास करणाऱ्या अधिकाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई, नालीचे काम पूर्णपणे रद्द करून नव्याने मजबूत बांधकाम। जर प्रशासनाने तातडीने कारवाई केली नाही तर ग्रामस्थ रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन छेडतील। यापुढे होणाऱ्या कोणत्याही अपघाताची संपूर्ण जबाबदारी प्रशासनाची असेल। मौजे जांब येथील ही घटना म्हणजे बुलढाणा जिल्ह्यात सुरू असलेल्या बोगस विकास कामांचा विदारक चेहरा असून जनतेच्या कराच्या पैशातून होणाऱ्या कामांमध्ये किती मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार माजला आहे याचा थेट पुरावा आहे। आता प्रश्न एकच आहे, प्रशासन कारवाई करणार की दोषींना पाठीशी घालणार? कायदा लाईव्ह बातमीसाठी बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी जाकीर मिर्झा, संपादक सौदागर मोहम्मद रफी। ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी कायदा लाईव्ह न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। बेल आयकॉनवर क्लिक करा। लाईक, कमेंट, शेअर करायला विसरू नका।